संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरांना आणि गुलाबराव बोरगावकर हे खूप मोठे महान सोंगाडे होते। त्यांचा तमाशा आपण जो बघितला सांगितलं तो 1981 ते 83 दरम्यान, आणि त्यावेळेला त्यांची खूप पार्टी जोरात चाललेली होती आणि इस्लामपूरच्या यात्रेमध्ये ते सातत्याने यायचे। या संदर्भात आपण काहीतरी सांगत होता? नाही, मी त्यांचा दत्ता महाडिक पुणेकर आणि गुलाबराव बोरगावकरांचा मी जो तमाशा बघितला तर तो फक्त पुंडलिक त्यावेळेचा तो वग होता। मला एक आठवतं की मला वाटतं की लोकशाही अण्णाभाऊ साठेंचंच गाणं असावं, मैना माझी मैना गावाकडे गेली काय, ही एवढ्या सुरेल आवाजामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी ते गायलं तर, आणि खाली पब्लिकमधून परत ते गाणं गावावं अशा पद्धतीचं पब्लिकांनी आरोळ्या ठोकले। आणि मला आठवतं की दत्ता महाडिक पुणेकर आणि गुलाबराव बोरगावकर हे जर दोन व्यासपीठावरती आले आणि बतावणीला जर उभा राहिली तर त्यावेळी एक मन अशी रूढ होते की कुणी हातामध्ये चहाची कप अशी घ्यावी आणि चहा पिऊन दाखवावा, म्हणजे असे मन त्या काळामध्ये रूढ झालेली होती। कारण हे असे महान विनोदी कलाकार होते आणि तो विनोद त्यांचा समाजाचं प्रबोधन करत असायचा। त्या समाजाच्या प्रबोधनाची झालर खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये त्यांच्या त्या विनोदाला असायची। एकदा ते उभा राहिले गणगवळणीला किंवा पुढं आले स्टेजवरती की लगेच मायबाप प्रेक्षकाला वंदन करायचे आणि कार्यक्रमाला सुरुवात व्हायची। मला एक दत्ता महाडिक पुणेकरांचं त्या काळातलं मला वाटतं की एक संत त्याच्या आस्था अशा कानाला काहीतरी असं ते लावत होते आवाज त्यातनं, ते त्यांचा तो एक वग मी बघितला होता। मी डोक्याला फेटा वगैरे असं ते, आणि एवढा रुबाबमध्ये तो वग, सगळं नाम वडलेलं गंध, कानाला गंध, दोन्ही कानाच्या बाजूला त्यांच्या गंध असायचा, कपाळाला गंध असायचा, ह्या बाजूला गंध असायचा, ह्या बाजूला गंध असायचा। म्हणजे खऱ्या अर्थानं ती जी भूमिका तयार करत होते ती जीव ओतून करायचे। म्हणजे संत तुकोबाच्या भूमिकेमध्ये त्यावेळी दत्ता महाडिक मला दिसायचे आणि प्रेक्षकाला वाटायचं की खरोखर आम्ही तुकोबालाच बघत आहे, तुकोबाचेच बोल ऐकत आहे। म्हणजे ही अफलातून 50 वर्ष ती भूमिका करत होते ते। हा, संत तुकारामाचे, आणि संत तुकाराम तुका झालाशे कळस हा वग गाजलेला होता, अक्षरशः मृत्यूपर्यंत वग त्यांनी केला। 1965 सालापासून करत होते। मला वग तो बघण्याचं भाग्य माझे वडील मालकरी होते आणि आम्ही वर्षाला बैलगाडी घेऊन आलो होतो। आणि त्या काळामध्ये कसं आपला बैल विकायचा आणि दुसरा अजून एखादा बैल पसंत पडले, आणि मला तो वग वडिलांच्या मुळे बघायला मिळाला की बाबा चल आता तुकोबांचा वग आहे तुकारामाचा, आपण जाऊन बघूया। त्या काळामध्ये गणगवळण ही होती, बतावणी होती, पण खरा प्रेक्षक रमायचा वगामध्ये, वगनाट्यामध्ये रमायचा। अलीकडच्या काळातला शो आणि त्या काळातला प्रचंड फरक आहे, कारण ग्रामीण भागातला अडाणी शेतकरी, शेतमजूर, बाराबुलतेदार, ज्यांनी शाळेचा उंबरठा ओलांडला नाही, त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं ती कला त्या काळामध्ये बहारलेली होती। आणि खरं जर बघितलं तर शेतकऱ्याला आजच्यापेक्षा त्या काळामध्ये दारिद्र्य होतं, टंचाई कपड्या लत्त्याची होती, परंतु त्या काळामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या होत नव्हत्या। त्याचं कारण असे कलाकार दत्ता महाडिक असतील, गुलाबराव बोरगावकर, अनेक उंचीचे, मला चंद्रकांत ढवळपुरीकर, व्ही गणपत माने, सगळी माणसं आठवते की पहिला फड मला वाटतं की व्ही गणपत मानेने तो फिरता 85 साली 1985 साली फिरता रंगमंच पहिला जो आला तमाशामध्ये तो व्ही गणपत माने चिंचणीकर, गणपत व्ही माने चिंचणीकरांचा आला। आणि खऱ्या अर्थाने ही ग्रामीण भागाची एक संस्कृती होती आणि दुखी मनाला खऱ्या अर्थानं विसावा मिळण्याचं ठिकाण हे खऱ्या अर्थानं तिथं होतं, प्रबोधन मिळण्याचं ठिकाण, ज्ञान मिळण्याचं ठिकाण होतं। माणूस खऱ्या अर्थानं नव्या दमानं जगण्याची एक जिद्द, एक ऊर्जा त्या काळामध्ये मिळायची। आणि म्हणून त्या काळातला शेतकरी तुम्हाला सांगतो की आत्महत्याच्या आणि नैराश्याच्या चक्रातून जर कुणी बाहेर काढला असेल तर ह्या पारंपरिक ज्या लोककला होत्या त्यांनी काढलेलं होतं।